नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये आणि एका सुंदर अशा प्रॉपर्टीसोबत. तर आज पुन्हा आपण आलेलो आहोत दापोली रत्नागिरी इथे. दापोली मेन मार्केटपासून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर महाड मंडणगड किंवा महाड दापोली रोड किंवा मंडणगड दापोली रोड ह्याच्यापासून फक्त 200 मीटर अंतरावर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर असा एक रेडी बंगलो, जो 3 गुंठ्याच्या NA प्लॉटमध्ये आहे. डिमार्केशन झालेलं आहे, इंडिव्हिज्युअल 7/12 आहे, इलेक्ट्रिसिटी घेतलेली आहे, स्वतःची बोरवेल आहे आणि 1200 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे 2 बेडरूमचं आणि त्याच्यात एक छोटा बेडरूम पण आहे. तर ही प्रॉपर्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. दापोलीसारख्या ठिकाणी जर तुम्हाला गावच्या वाईब्स हव्या असतील, मार्केट जवळ हवं असेल, मेडिकल फॅसिलिटी, एमर्जन्सी फॅसिलिटी जवळ हव्या असतील, ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला जवळ हवं आहे बाहेर, म्हणजे जो हायवे आहे तिथून सतत रहदारी असते, ST स्टँड आहे बाहेर तुम्हाला, तर अशा ठिकाणी ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे. तर मी आता तुम्हाला आजूबाजूचं लोकेशन दाखवतो, त्याच्यानंतर आपण पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया. तर जसं तुम्ही पाहू शकता, हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्णपणे NA बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट आहे. तर भरपूर लोकांनी इकडे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि तुम्हाला आता असं वाटत असेल की अरे किती जंगल आहे म्हणून. तर हे जंगल नाही, हे गवत आहे जे पावसामध्ये येतंच कोकणामध्ये. तर हे गवत तर आता हळूहळू जसं जसं ऊन पडत जाईल हे गवत बसत जाईल आणि इथे कंटिन्यू अशा NA प्लॉट्स आहेत वरपर्यंत, वरती पण घरं आहेत आणि हा आहे आपला बंगलो. मला माहिती आहे तुम्हाला आता मागे सूर्यामुळे दिसणार नाही, पण आता तो हळूहळू क्लिअर होईल. जसं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कुंपण केलेलं आहे आणि गेट आहे तुम्हाला इथे. 3 गुंठ्याच्या थोडा वरती हा पूर्णपणे इंडिव्हिज्युअल NA प्लॉट आहे. इंडिव्हिज्युअल 7/12 आहे. बोरवेल तुम्हाला समोर पाहता येईल. या बोरवेलला 12 महिने पाणी असतं. आपल्याच बोरवेलच्या पाण्याचा सप्लाय आपण इतर शेजाऱ्यांना दिलेला आहे बांधकामांसाठी, इतर गोष्टींसाठी आणि एक सुंदर प्रकारचं नैसर्गिक कुंपण आपण ह्या पूर्ण प्लॉटला केलेलं आहे. हे बघा, इथे तुम्हाला झाडं पण बघायला मिळतील. इथे कलमाचा आंबा, काजू वगैरे, चिक्कू अशी झाडं लावलेली आहेत आणि हा बंगला आहे. तर बंगल्याची डागडुजी जी थोडी बाकी आहे, 70% काम झालं आहे, 30% जे बाकी आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला कशी फिनिशिंग हवे, आतमध्ये फ्लोरिंग कशा हव्यात, त्यानंतर टाईल्स कशा हव्यात, ह्या तुम्ही स्वतः डिसाईड करून इथे फायनल करू शकता. बंगल्याचा लेआउट हा खूप सुंदर आहे, मी तुम्हाला आतून दाखवतो. पहिलं आपण बाजूचं कंपाऊंड बघूया. तर जसं काही इथून बघा, ही मेन एंट्री आहे. पाण्याची लाईन पण आलेली आहे इथे. जर तुम्ही पाईपलाईन बघितलात ना, तर इथे ग्रामपंचायतची पाण्याची लाईन पण आलेली आहे. प्लांटेशन सुंदर प्रकारे केलं आहे आजूबाजूला. हे बघा, पूर्ण डिमार्केशन आहे प्रॉपर्टीचं. इकडे मागे सेवरेज टँक आहे, पाईपलाईनचं कनेक्शन वगैरे सगळं दिलं आहे. आणि जर तुम्ही इथे बघाल ना, तर इथे घर आहे आणि हे राहतं घर आहे. तर हे जे शेजारी आहेत ह्यांनी सुंदर अशी इकडे बाग केले आंबा आणि काजूची आणि छानसं एक फार्म हाऊस केलेलं आहे त्यांनी आणि ते स्वतः राहतात इथे, त्यामुळे तुम्हाला इथे शेजारी पण आहेत. आता इथे आपल्याला दिसत आहेत हे 2 दरवाजे. तर हे कसले आहेत, काय आहे हे मी हळूहळू तुम्हाला दाखवणार आहे. किंमत पण अट्रॅक्टिव्ह आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा किंमत जाणून घेण्यासाठी. इलेक्ट्रिसिटीचे पोल वगैरे तुम्हाला दिसतील आणि आता वरती आपण जेव्हा फर्स्ट फ्लोअरला जाऊ तेव्हा जो नजारा आहे तो पण बघण्यासारखा आहे. तर इथे बघा, पूर्णपणे जांभा दगडाचं बांधकाम, म्हणजे ज्यालाच आपण चिरा स्टोन किंवा लॅटराईट स्टोन म्हणतो, ह्याचं बांधकाम केलेलं आहे. आणि वरती शेड आहे, ही पत्र्याची शेड केलेली आहे. ते एंट्री केल्या आपल्याला एक मीडियम साईजचा वरांडा इथे केलेला आहे. असे छानपैकी लाकडाचे दरवाजे आहेत. ह्याला जरा कलरवर किंवा पॉलिशिंग केली तर हे खूप सुंदर दिसेल. इथे बघा, इथे 2 विंडो केलेल्या आहेत आणि ह्याची डिझाईन पण जर तुम्ही बघाल ना तर एकदम चांगल्या पद्धतीची केले. तर आता तुम्ही विचाराल की हे घर अर्धवट का सोडलं आहे. तर जे क्लायंट आहेत ह्यांचा अलिबागला रेझॉर्टचा प्रोजेक्ट चालू आहे, त्यामुळे त्यांना इथे टाईम देता येत नाही आहे आणि इथे राहायचा प्लॅन हा त्यांनी स्किप केला आहे. त्याच्यामुळे मग हे घर असंच ठेवलं आहे त्यांनी. त्यांना फायनल नाही करायचं आहे, जे घेतील ते फायनल करू शकतात त्यांच्या हिशोबाने. तर आता आपण एंटर करूया घरामध्ये. तर एंट्री करता करता तुम्हाला असा छान सागाचा दरवाजा इथे बघायला मिळेल. हा बघा, इथे तुम्हाला स्टार्टिंगला विंडो, म्हणजे व्हेंटिलेशन खूप जबरदस्त केलं आहे. तुम्हाला ह्या साईडला 4 विंडोचं व्हेंटिलेशन आहे, इथे 2 विंडोज आहेत तुम्हाला. त्यानंतर ह्या पॅसेजला तुम्हाला इथे 2 विंडो केलेले आहेत. इथे डक्ट एरिया आहे एक छोटासा आणि हा आहे लिव्हिंग रूम पूर्णपणे. हा बघा, हा लिव्हिंग रूम आहे. लेआउट खूप छान आहे, तुम्हाला लेआउट खरंच आवडेल हा. आणि बाकी तुम्ही ह्याला चेंजेस करू शकता. जर तुम्हाला कौलं हवी असतील किंवा आता नवीन मार्केटमध्ये सिमेंटची कौलं येतात, ती जर तुम्हाला हवी असतील तर ती पण तुम्ही लावून घेऊ शकता ह्याला. आणि जो बाहेरून दरवाजा दिसत होता तो हा ॲक्सेस आहे. म्हणजे तुम्हाला जर मागच्या साईडला जायचं आहे
तर तुम्ही इथूनही जाऊ शकता. शांतता, ह्या पक्ष्यांचा आवाज पण तुम्ही अनुभव करू शकता. आणि त्याचप्रकारे हायवे जो जातो ना, तिथून गाड्यांचा आवाजही येतो इथे. एवढ्या प्रमाणात नाही आहेत, पण थोड्या प्रमाणात येतो तो आवाज. तर आता इथे मी तुम्हाला दाखवतो. हा आहे किचन स्पेस. हे बघा, हा किचन स्पेस आहे पूर्ण. किचन स्पेसला पण व्हेंटिलेशन बऱ्यापैकी ठेवलं आहे. ह्या साईडला सिंक आहे. सिलिंगची हाईट पण तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी सिलिंगची हाईट आहे. दोन्ही साईडला विंडोज आहेत व्हेंटिलेशनसाठी. तुम्हाला प्लंबिंग वगैरे सगळी झालेली आहे, प्लंबिंग कनेक्शन. आणि वरती हाईट पण बऱ्यापैकी दिलेली आहे. आता हा आहे फर्स्ट बेडरूम ग्राउंड फ्लोअरला. हा बघा, हा फर्स्ट बेडरूम आहे. इथे अशा फ्लोरिंग केलेल्या आहेत. बाकी सगळं मटेरियल तुम्ही पाहू शकता इथे अवेलेबल आहे. याचे फायनल केलेलं नाही आहे. इथे तुम्हाला मास्टर बेडरूम आहे, याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. मटेरियल सगळं आहे इथे अवेलेबल. यालाच तुम्ही युटिलाइज करून हे फायनलही करू शकता. याला पण व्हेंटिलेशन बघा किती सुंदर केलं आहे. इथे एक विंडो आहे तुम्हाला, इकडे सेकंड विंडो आहे, इथे तुम्हाला थर्ड विंडो आहे. आता मी तुम्हाला दाखवतो एक छोटा बेडरूम. तर हा एक छोटा बेडरूम केला आहे. आता ह्याची खासियत अशी आहे, आता ह्याला पण बघा बाहेरूनच एंट्री आहे. हा बाहेरून लॉक असेल. हा मी तुम्हाला दाखवलेला. ह्याला पण व्हेंटिलेशन चांगलं आहे. ह्याला 2 विंडो केल्या आहेत. विंडो पण चांगल्या क्वालिटीच्या केलेल्या आहेत. ग्रिल आहे, सेफ्टी ग्रिल आहे. इथे बोरवेलची मशीन लावलेली आहे. आणि ह्या छोट्याशा बेडरूमला हे बघा अटॅच टॉयलेट बाथरूम केलेला आहे. तर हा का केलेला, हा जर समजा इथे टुरिझम तुम्ही चालू केलं किंवा Airbnb सुरू केलं, तर जे टुरिस्ट येतात त्यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या झोपण्यासाठी ह्या बेडरूमची सुविधा केलेली. पूर्ण प्लॅनिंग करून हा बंगला तयार करण्यात आलेला. बघा, तर वरती जाता जाता पण एक व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. बघा, आता इथे आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला. तर फर्स्ट फ्लोअरला हा आहे सेकंड बेडरूम तुमचा. या बेडरूममधून पण तुम्हाला छान असा व्ह्यू आहे खाली पूर्ण लिव्हिंग एरियाचा. इथे पण व्हेंटिलेशन बघा, 1 2 3 4 4 विंडो तुम्हाला इथे मिळत आहेत. ह्याला पण बऱ्यापैकी हाईट दिलेली आहे. इकडे स्टेअरकेस वगैरे सगळ्या बनवून ठेवलेल्या आहेत. इथे तुम्हाला वॉटर स्टोरेज टँक आहे, जर तुम्हाला वरती दिसत असेल. हे बघा, इथे तुम्हाला वॉटर स्टोरेज टँक आहे. आणि इथे तुम्हाला स्पेशियस असा बाथरूम एरिया आहे. म्हणजे इकडे तुम्ही बाथटबचं पण प्रोव्हिजन करू शकता क्लायंटसाठी, किंवा तुम्हाला स्वतःला राहायचं असेल तरी पण. सगळ्या प्लंबिंग कनेक्शन्स वगैरे सगळ्या झाल्यात. विंडोज आहेत. एक्झॉस्ट फॅनसाठी पण प्रोव्हिजन केलेलं आहे. प्रत्येक बारीक गोष्ट लक्षात ठेवून कामं केलेली आहे ती. इथे पण तुम्हाला छान असा मजबूत लाकडी दरवाजा मिळणार आहे. आता आपण बघूया मेन व्ह्यू आपला. तर हे बघा, ही आहे आपली बॅल्कनी. आजूबाजूला पूर्णपणे निसर्गरम्य परिसर आहे. पावसामुळे ही झाडी वाढलेली आहे, पण लोकांच्या प्रॉपर्टीज वरती पण आहेत. वरती पण लोकांनी बंगले बांधलेले आहेत. लोक राहतात येऊन. जर तुम्ही समोर बघितलं तर हा प्लॉट पण गेलेला आहे. वॉल कंपाऊंड गेट वगैरे सगळं त्यांनी केलं. एक छोटं पंप हाऊस वगैरे बनवलेलं आहे. निसर्गरम्य परिसर हा तुम्हाला इथून ऑलमोस्ट 180 डिग्री अनुभव करायला मिळतो आहे. मीटर कनेक्शन आलेलं आहे आपल्या घरासाठी. वॉटर कनेक्शन आलं आहे. स्वतःची बोरवेल आहे, प्लांटेशन आहे. आणि एक सुंदर घर ग्राउंड+1चं 1200 स्क्वेअर फूटचं. आणि समोर बघा, समोर पण बंगले आहेत मोठे मोठे. तिथे पण लोक राहतात. आणि असा इंटरनल रोड आहे. आपली गाडी तिथे समोर उभी आहे की नाही. छान व्ह्यू, एकदम भारी प्रॉपर्टी. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दिशा. तर बघा, आपली जी प्रॉपर्टी आहे ना, ही एकदम प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग आहे. कारण बघा, समोरून एंट्री आहे आपल्याला. तिथून आपण तिथून आत आलो तर आपली प्रॉपर्टी ही प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग आहे. तर वास्तूच्या दृष्टिकोनातून पण ही प्रॉपर्टी उत्तम आहे. तर मंडळी, आहे की नाही एकदम सुंदर प्रॉपर्टी. जर तुम्हाला निवांत स्टे हवा आहे, किंवा सेकंड होम हवं आहे, वीकेंड होम हवं आहे, किंवा जर तुम्हाला Airbnb टुरिझम सुरू करायचं आहे, किंवा तुमचं गाव नाही आहे, तुम्हाला गाव हवं आहे, एक गावची वाईब हवे कोकणामध्ये, मुंबई आणि पुण्यापासून जवळ, तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता.
त्याचप्रकारे जर डिस्टन्स सांगायचे झाले तर दापोली मार्केट इथून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथून मुंबई ही 217 किलोमीटर आहे आणि पुणे हे तुम्हाला इथून फक्त 197 किलोमीटर आहे. म्हणजे अवघ्या 4 तासामध्ये तुम्ही इथे येऊ शकता. आणि हो, येणारे जे प्रपोज्ड प्रोजेक्ट आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे, जसेच ग्रीन कॉरिडॉर हायवे जो मधून जाणार आहे पिसई मार्गावरून, तर पिसई आपल्या प्रॉपर्टीपासून जवळ आहे. अवघ्या 3 किलोमीटरवर तुम्हाला इथून पिसई आहे, तिथे एक्झिट येणार आहे. आणि दुसरा प्रोजेक्ट म्हणजे कोकण कोस्टल हायवे, तो दापोली म्हणजे कोस्टलनी जाणार आहे. तर तेव्हा तुम्ही मुंबईवरून इथे अवघ्या 3 तासामध्ये येऊ शकता. आता पण तुम्ही 5 तास मुंबईवरून आणि 4 तास पुण्यावरून ह्या वेळेमध्ये ह्या प्रॉपर्टीवर तुमच्या लोकेशनवर येऊ शकता. तर ही प्रॉपर्टी काय इन्व्हेस्ट करावी? जर तुम्हाला सेकंड होम हवं आहे, जर तुम्हाला गाव नाही आहे, तुम्हाला गावाची वाईब हवी आहे, गावाचं एक सेपरेट घर हवं आहे, तुम्हाला जास्त दगदग नको आहे, आजूबाजूला जास्त लोकवस्ती नको आहे, तुम्हाला शांतता निवांतपणा या पक्ष्यांची किलबिलाट हवी असेल, त्याचप्रकारे जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींबरोबर मार्केटही जवळ हवं आहे, एमर्जन्सी फॅसिलिटीज, हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस हे सगळं जर तुम्हाला जवळ पाहिजे, मार्केट, तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. कारण मार्केटपासून फक्त 5 किलोमीटर अंतर, म्हणजे कोकणाची वाईब प्लस तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज ह्या दोन्ही गोष्टी इथे मिळणार आहेत. तर आता मी तुम्हाला सांगतो किंमत. तर ह्या प्रॉपर्टीची जी आस्किंग आहे ना, ॲज इट इज जशी आहे तशी ही आहे 45 lakhs. नेगोशिएबल आहे, ऑन टेबल, आणि बऱ्यापैकी आपण नेगोशिएट करायला तयार आहोत ह्या प्रॉपर्टीमध्ये. तर लवकरात लवकर या, साईट व्हिजिट करा. साईट व्हिजिट करायचे चार्जेस असतील ते आम्ही तुम्हाला फोन कॉलवर सांगू. जो नंबर स्क्रीनवर दिसतो आहे ह्याच्यावर आम्हाला 24/7 कधीही तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. साईट व्हिजिटसाठी आम्हाला ॲटलिस्ट 2 दिवस अगोदर कळवा, म्हणजे आम्ही आमचे टीम मेंबर अरेंज करू तुमच्यासाठी. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ, अशाच जेन्युइन डील्स, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या डीलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.